मिरज वाहतूक पोलिसांवर वसुलीचा गंभीर आरोप, शिवसेनेची चौकशीची जोरदार मागणी, वाहनधारक त्रस्त, अधिकारी मस्त। मिरज शहरातील महात्मा फुले चौक आणि एसटी स्टँड चौक येथे वाहतूक नियंत्रण शाखेचे 4-5 पोलीस कर्मचारी वाहनधारकांना अडवून पैसे उकळण्याचे काम दिवसेंदिवस बिनधास्तपणे करत आहेत। दररोजची वसुली गोळा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळे सामान्य वाहनधारकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतोय। मिरज हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एक महत्त्वाचे शहर असून येथे श्रद्धास्थान असलेला हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब यांचा पवित्र दर्गा आहे। तसेच मिरज शहर वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखले जाते। यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर नागरिक येथे येत असतात, परंतु मिरजेत प्रवेश करताच वाहनधारकांना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून अडवले जाते आणि त्यांच्याकडून अनधिकृतरित्या पैसे उकळले जातात, असा गंभीर आरोप करत या वसुलीबाबत कोणतीही पावती दिली जात नसल्याने वाहन चालक संभ्रमात असून पोलिसांचे गैरवर्तन वाढतच चालल्याचे चित्र दिसून येत आहे। महाराष्ट्रातील अन्य पोलीस ठाण्याच्या तुलनेत मिरज येथील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचा त्रास अधिक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या वागणुकीमुळे संपूर्ण राज्यात मिरज वाहतूक पोलिसांची बदनामी होत आहे। वाहतूक शाखेच्या कारभाराची जबाबदारी मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने विशेष परिश्रम घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळली का, असा प्रश्न या वसुलीचा चटका बसलेल्या पीडितांकडून विचारला जात असून त्यामुळेच कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता वसुलीचा गोरखधंदा सुरू आहे। विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पोलीस कर्मचारीच नेमले गेले असल्याची माहिती उघड होत आहे। या प्रकाराला लगाम घालण्यासाठी आणि मिरज वाहतूक शाखेतील कारभारात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट, सांगली जिल्हाध्यक्ष पैलवान विशाल सिंग राजपूत आक्रमक झाला असून पोलीस उपअधीक्षक प्रवीण गिल्डा यांच्याकडे सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे। त्यांनी सदर केलेल्या निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांच्या कारभारावर तीव्र शब्दात टीका करत सर्वसामान्य जनतेची या नाहक जाचक त्रासातून मुक्तता करून त्वरित योग्य त्या कार्यवाहीसाठी वरिष्ठांनी ठोस पावले उचलावीत अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे केली आहे। आज आम्ही मिरज DYSP माननीय प्रवीण गिल्डा साहेब यांना निवेदन दिलं आहे। मिरज वाहतूक शाखा जी आहे ती चुकीच्या पद्धतीनं काम करत असून मिरजमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा दर्गा असल्या कारणाने कर्नाटक, गोवा, पंढरपूर, कोल्हापूर अशा बाहेरच्या राज्यातनं, बाहेरच्या जिल्ह्यातनं लोक देवदर्शनासाठी इकडे येत असतात आणि मिरज वाहतूक शाखेचे काही 4 ते 5 कर्मचारी आहेत, विवेक कांबळे यांच्या दारात थांबून येणाऱ्या गाड्यांनी थांबवायचं, त्यांच्याकडनं खंडणी स्वरूपात पैसे गोळा करायचे, त्या गाड्या सोडायच्या आणि पुढं मिशन चौकात किंवा स्टँड चौकात ट्रॅफिक पोलिसांनी गाडी पकडून त्यांच्या हातावर सही करायची, अशा प्रकारे पैशाची वसुली करत आहेत। आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं मिरज शहर व मिरज पोलीस बदनाम होत आहेत। तर हे DYSP साहेबांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे। काय पोलिसांचं व्हिडिओ शूटिंगसुद्धा आमच्याकडे आहे की पैसे कसे खातात, गाड्या कशा सोडतात आणि एकाच पॉईंटला ते 4 ते 5 पोलीस गेले वर्ष 2 वर्ष झालं काय करतायत, त्यांची बदली होत नाही का, त्यांना दुसरा पॉईंट मिळत नाही का, तेच पोलीस तिथं काय काम करतात, मग ती वसुली कसे करतात, एकाच ठिकाणी ते का असतात 5 ते 6 कर्मचारी, यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही आज तक्रारी निवेदन सन्माननीय प्रवीण गिल्डा साहेब यांना दिलेलं आहे। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।